आजारी 22 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या किडनॅप केले. काम करते दवाखान्यात मुलाला घेऊन माझं जमणार आहे, मला त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं. लाडक्या बहिणीचे पैसे देतात, आम्हाला घर पाहिजे ना, आज मुलांना घेऊन आम्ही पुढं राहणार आमच्या. सरकार लोकांना घरं बांधून देतोय भरपूर म्हणून, आणि असलेली घरं उद्ध्वस्त लोक देतो. आम्ही रस्त्यावर आलो, लाडक्या बहीण म्हणतोय, मग आम्हाला आज रस्त्यावर उतरवलंय. याला न्याय देणार कोणाकडे, आम्ही न्याय मागणार कोणाकडे? आज 18 वर्षापूर्वी जुनी इमारत आहे, आज नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे लोकांचे का लक्ष लागत नाहीये? टीएमसी वाले तिथे कारवाईला का जात नाहीये? आज 18 वर्षापूर्वी जुनी बिल्डिंग आहे, तिथेच का तुम्ही येत आहे? आणि तोडक कारवाई लगेच करता. अरे आम्हाला वेळ द्या, आमची बाजू मांडण्याची आम्हाला संधी द्या. हायकोर्टाकडे आम्ही तीच विनंती करतोय. कोणीतरी आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करा. आम्ही सामान्य माणूस जाणार कुठे? आम्ही पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये आलो ना, तुम्ही बांधूच नका. सामान्य माणूस घरं घेणारच नाही. त्यामध्ये सगळे तुम्ही भ्रष्टाचारी खाऊन मोकळे झालात. भरडला कोण केला? सामान्य माणूसच भरडला गेला यामध्ये. आम्हाला न्याय पाहिजे. आणि मुलं आता शाळेत जाणार आहे, लहान मुलं, त्यांना घेऊन आम्ही जाणार कुठे? आम्हाला रस्त्याने आम्ही मरून जाणार. घर आमच्या जागेवर राहणार, पण आम्ही लोक मरून जाणार. टेन्शन नाही रोजच्या. लाईट बिल तर इथं आल्यापासूनच 2008ला आम्ही आलो, तिथपासूनच आम्ही लाईट बिल भरतो, टॅक्स पावती भरतो, पुन्हा नळाचा पाण्याचं बिल भरतो, वोटिंग पण देतो इथे. ते आम्हाला इथे न्याय पाहिजे ना, त्यासाठीच. आम्ही जाणार कुठे सांगा तुम्ही.